चला बघा, बाकीच्यांनी जॉईन करा फटाफट. ओके, आपण रिलेटिव्ह मॅक्सिमा आणि रिलेटिव्ह मिनिमा बघितलं. ओके, आता बघा तुम्हाला व्यवस्थित समजेल. ते ड्रॉ करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत होता, सिस्टीम थोडा प्रॉब्लेम दिला होता. समजा बघा असं फंक्शन आहे. ओके, बघा फंक्शन या टाईपचं आहे समजा असं. ओके, थोडं समजून घ्या. अशा टाईपचं काहीतरी फंक्शन. या पॉइंटला समजा तुमचा ह्या समजा एक काहीतरी बाउंड्री आहे आणि या पॉइंटला काय आहे, याच्या आजूबाजूचे पॉइंट्स, तर इकडे आणि इकडे. ठीक आहे ना, आजूबाजूचे म्हणजे नेबरहुड म्हणजे काय, समजा 0 आहे तर 0ची नेबरहुड कशी असेल, 1 किंवा -1च्या आसपास नेबरहुड. याच्यापेक्षा अजून कमी. ओके, तर नेबरहुड म्हणजे असं डायरेक्टली इकडे नाही जायचं. 0ची नेबरहुड म्हणजे 0 to इन्फिनिटी किंवा -इन्फिनिटी to इन्फिनिटी. नेबरहुड म्हणजे एवढं नसतं ना. शेजारी कोणाला म्हणतो, ज्यांचं घर आपल्या बाजूला आहे. का 10 घरं सोडून तो पण आपला शेजारी असतो का, नाही. लक्षात येतंय ना. शेजारचे पॉइंट्स म्हणजे काय, नेबरहुड म्हणजे काय, लक्षात येतंय का. 0ची नेबरहुड म्हणजे काय, जास्तीत जास्त 1 किंवा -1. ओके, समजा आपल्या घराच्या आजूबाजूला 1-2 घर सोडून आहेत, आपण काय म्हणतो, ठीक आहे आमच्या बाजूलाच राहतो, आमच्या शेजारी. किंवा 10-15 घरं सोडून एखाद्याचं घर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, शेजारी म्हणतो का, नाही तो आपल्या कॉलनीमध्ये, असं सांगतो ना. म्हणजे शेजारच्या पॉइंट्सला जर फंक्शनची व्हॅल्यू समजा हा 0 आहे असं समजा, 0ला समजा फंक्शनची व्हॅल्यू काहीतरी के आहे. ओके, तर बाकीच्या पॉइंट्सला फंक्शनची व्हॅल्यू काय असली पाहिजे, याच्यापेक्षा कमी असली पाहिजे त्या पॉइंटला. ओके, हा एक्स कुठला असेल, डेल्टा नेबरहुड ऑफ ए म्हणजेच हा इथला पॉइंट. ओके, तर काय तुमच्या लक्षात येते का, याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह, काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह मॅक्सिमा. ओके, मग आता समजा मी इथे बघा, इथे जर कन्सिडर केला असा एखादा पॉइंट इथे, तर या पण पॉइंटला काय दिसतंय मला, फंक्शन असा इकडे कमी होतोय, इकडे कमी होतोय. ओके, म्हणजे हा पण कोणता फंक्शन येतोय मला, रिलेटिव्ह मॅक्सिमा येतोय. इथे समजा रिलेटिव्ह मिनिमा भेटतोय, तर इथे पण मला रिलेटिव्ह मिनिमा भेटतोय या पॉइंटला. बरोबर आहे ना. रिलेटिव्ह मिनिमा म्हणजे काय, या पॉइंटला जी फंक्शनची व्हॅल्यू आहे त्या आजूबाजूच्या पॉइंट्सला कशी आहे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू. बरोबर. मग काय सांगितलं की सेव्हरल मॅक्सिमा किंवा सेव्हरल मिनिमा असू शकतात. बरोबर, हा एक मॅक्सिमा आहे, हा एक मॅक्सिमा आहे, पण या मॅक्सिमा दोघांमध्ये हा मोठा आहे आणि हा कसा आहे, छोटा आहे. असं असेल ना तुमचं, हा एक्स ऍक्सिस असेल, हा वाय ऍक्सिस. ही व्हॅल्यू मोठी आहे, ही छोटी आहे. बरोबर. मग रिलेटिव्ह मॅक्सिमा मधला जो मॅक्सिमम असेल, या रिलेटिव्ह मॅक्सिमा मधला जो मॅक्सिमम असेल म्हणजे काय, त्या ज्या रिलेटिव्ह मॅक्सिममच्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यामधील सर्वात मोठी व्हॅल्यू म्हणजे काय असणार, तुमचा ग्लोबल मॅक्सिमम. ओके, त्याला काय म्हणणार, ग्लोबल मॅक्सिमम. आणि ही व्हॅल्यू, ही जी मिनिममची आहे आणि ही एक मिनिममची व्हॅल्यू, त्याच्यामध्ये ही कमी आहे, ही मोठी आहे. बरोबर, ही व्हॅल्यू छोटी आहे, ही मोठी व्हॅल्यू आहे. मग मिनिमाच्या वेळेस कसा, सर्वात जो छोटा असेल म्हणजे काय, जे काही रिलेटिव्ह मिनिमाच्या व्हॅल्यूज आहेत वेगवेगळ्या सेव्हरल असतील, म्हणजे एक सोडून 2-3 असतील सेव्हरल मिनिमा, तर त्याच्यापैकी जो सर्वात मिनिमम असेल म्हणजे सर्वात कमी असेल त्याला काय म्हणणार, ग्लोबल मिनिमम. ओके, त्याला काय म्हणणार, ग्लोबल मिनिमम. येते का लक्षात, बघा त्याला काय म्हणणार तुम्ही, ग्लोबल मिनिमम. ग्लोबल मिनिमम असण्यासाठी रिलेटिव्ह मिनिमापेक्षा सर्वात, ज्या रिलेटिव्ह मिनिमम आहे त्यातला सर्वात लहान, ओके, त्याला म्हणणार आपण ग्लोबल मिनिमम. आणि रिलेटिव्ह मॅक्सिमम मध्ये जो सर्वात मोठा असेल त्याला म्हणणार ग्लोबल मॅक्सिमम. ओके, तर हे लक्षात घ्या, ग्लोबल मॅक्सिमम म्हणजे काय, ग्लोबल मिनिमम म्हणजे काय. ओके, आता आपण नेक्स्ट बघा, थेरम्स दिलेले आहेत काही, थोडं फास्ट घ्यावं लागेल आपल्याला. जस्ट रिमार्क्स आहेत, तेच आहे की एफ डॅश ऑफ सी असल्यानंतर 0 काय काय, तर कधी मॅक्सिमम असेल की एक्स इक्वल्स टू सी ला बघा इंटेरियर पॉइंट आहे. ओके, डोमेनचा, तर एफ इज डिफरेन्शिएबल ॲट एक्स इक्वल्स टू सी, बी अ पॉइंट ऑफ रिलेटिव्ह डोमेन ऑप्टिमा, सॉरी, देन एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0. ओके, जर तो पॉइंट ऑफ रिलेटिव्ह ऑप्टिमा म्हणजे मॅक्सिमा किंवा मिनिमा असेल तर एफ डॅश ऑफ सी काय असतो,
0 असतो. ओके, म्हणजे जर समजा काय तो पॉइंट रिलेटिव्ह ऑप्टिमा किंवा रिलेटिव्ह ऑप्टिमा म्हणजे काय रिलेटिव्ह मॅक्सिमम किंवा मिनिमम, जर x इज इक्वल्स टू सी हा बी अ पॉइंट ऑफ रिलेटिव्ह ऑप्टिमा म्हणजेच रिलेटिव्ह मॅक्सिमम किंवा रिलेटिव्ह मिनिमम असेल तर एफ डॅश ऑफ सी काय असणार आहे, 0 असणार. ठीक आहे, जस्ट एक्झाम्पल्स दिलेले, आपले एक्झाम्पल्स घ्यायचे, लेक्चर संपवायचे, आपल्याला आपण स्किप करूया. ओके, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वगैरे तेच दिलेले. तर काय करायचं म्हणजे आपण जे एफ डॅश घेतो ना फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, बघा इफ अ फंक्शन इफ एफ इज कंटिन्युअस ऑन ऍट एक्स इज इक्वल्स टू सी, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू सी या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे, देन थ्योरम इज नॉट ऍप्लिकेबल. ओके, सॉरी नॉट कंटिन्युअस, तेच जसं आपण याच्यामध्ये बघितलं पहिला टॉपिक का होता मॅक्सिमम मिनिममच्या अगोदर. ओके, जसं आपण याच्यामध्ये बघितलं मोनोटॉनिक म्हणजे इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग, त्याचाच रिलेटेड आहे हे जे मॅक्सिमम मिनिमा आहे ना, तर रिलेटेड त्याच्याशीच आहे, बरोबर. फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग, बरोबर आहे ना, याच्याशीच रिलेटेड तुमचं हे मॅक्सिमम मिनिमम टॉपिक आहे. ओके, तर तेच लक्षात घ्या. तर जर कंटिन्युअस नसेल तर ते डिफरन्शिएबल नसेल, म्हणजे तुमचा थ्योरम ऍप्लिकेबल नसेल, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट आहे बघा, लेट एक्स इज इक्वल्स टू सी बी अ सोल्युशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0, म्हणजे एक्सच्या जागी काय भेटणार आहे मला, सी, अँड अ फंक्शन बी ट्वाइस डिफरन्शिएबल, म्हणजे दोनदा डिफरन्शिएट करू शकत असू, इफ एफ डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0 देन एक्स इज इक्वल्स टू सी इज अ पॉइंट ऑफ रिलेटिव्ह मॅक्सिमा, आणि एफ डबल डॅश ऑफ सी ग्रेटर दॅन 0 असेल देन एक्स इज इक्वल्स टू सी ही अ पॉइंट ऑफ रिलेटिव्ह मिनिमा. ओके, बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे ही. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू सी बी अ फंक्शन ऑफ बी अ सोल्युशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी. ओके, म्हणजे एफ डॅश ऑफ सी जर 0 होत असेल, ओके, आणि आपल्याला रिलेटिव्ह मॅक्सिमम आहे किंवा रिलेटिव्ह मिनिमम आहे हे फाइंड करायचं असेल, बघा आता इथे थिअरम मध्ये काय सांगितलंय, जस्ट थोडस फास्ट होतंय, जस्ट मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता इथे दिसत नसेल तुम्हाला, मी रीड करून दाखवतो. लेट एक्स इज इक्वल्स टू सी बी अन इंटेरियर पॉइंट ऑफ द डोमेन ऑफ एफ, म्हणजे एफचा जो डोमेन असेल त्यातला एक पॉइंट आहे सी, बरोबर. लेट एफ बी अ डिफरन्शिएबल ऍट एक्स इज इक्वल्स टू सी, मग एफ कसा आहे, डिफरन्शिएबल आहे एक्स इज इक्वल्स टू सी ला. ओके, लेट एक्स इज इक्वल्स टू सी बी अ पॉइंट ऑफ रिलेटिव्ह ऑप्टिमा. रिलेटिव्ह ऑप्टिमा म्हणजे काय, एकतर तो रिलेटिव्ह मॅक्सिमम आहे किंवा रिलेटिव्ह मिनिमम आहे, देन एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0. ओके, जर मला एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0 भेटला तर मी काय सांगू शकतो की त्या पॉइंटला एकतर फंक्शन रिलेटिव्ह मॅक्सिमम आहे किंवा रिलेटिव्ह मिनिमम आहे. पण मला हे सांगता येईल का की फंक्शन रिलेटिव्ह मॅक्सिमम आहे किंवा रिलेटिव्ह मिनिमम आहे, हे नाही सांगता येणार. मी फक्त सांगू शकतो की हा तिथे फंक्शन रिलेटिव्ह मॅक्सिमम किंवा मिनिमम आहे, म्हणजे रिलेटिव्ह ऑप्टिमम आहे. ओके, मग असं कंडिशन आल्यानंतर मग मी कसं समजायचं, बरोबर आहे ना. जर असं आलं तर मग आपण कसं फाइंड करायचं की फंक्शन रिलेटिव्ह मॅक्सिमम आहे किंवा मिनिमम आहे, बरोबर आहे ना. ह्या कंडिशनला सोडून वरती काय बघितलं आपण, कधी फंक्शन रिलेटिव्ह मॅक्सिमम असतो, कधी मिनिमम असतो, हे बघितलं ना. फंक्शन बघा इथे बघितलं का की कधी फंक्शन एफ डॅश ऑफ सी, आता बघा इथे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, हा थिअरम ऍप्लिकेबल नाहीये कधी एफ डॅश ऑफ सी जर 0 झाला, थांबा एक मिनिट समजूनच घ्या आता. एफ डॅश ऑफ सी 0 झाला तर थिअरम ऍप्लिकेबल नाहीये. हा थिअरम काय सांगतो, एफ डॅश ऑफ सी ग्रेटर दॅन 0 असेल तर मॅक्सिमम, एफ डॅश ऑफ सी लेस दॅन 0 असेल तर मिनिमम. मग 0 झाला तर काय करायचं, मग कसं समजणार फंक्शन मॅक्सिमम आहे किंवा मिनिमम आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घ्यायची. मग काय करायचं तुम्हाला, एफ डबल डॅश फाइंड करायचा, बघा एफ डबल डॅश ऑफ एक्स फाइंड करायचा आहे, आणि मग जर एफ डबल डॅश ऑफ सी ओके त्या पॉइंट साठी लेस दॅन 0 असेल तर काय सांगणार, पॉइंट कसा आहे, रिलेटिव्ह मॅक्सिमम. ओके, हा झाला तुमचा मॅक्सिमम, आणि एफ डबल डॅश ऑफ सी जर ग्रेटर दॅन 0 असेल तर असणार आहे रिलेटिव्ह मिनिमम. आता उलट आहे. ओके, बघा एफ डॅश ऑफ सी जर ग्रेटर दॅन 0 असेल तर मॅक्सिमम, बरोबर, रिलेटिव्ह मॅक्सिमम, आणि एफ डॅश ऑफ सी जर लेस दॅन 0 असेल तर काय असतं, मिनिमम असतो. ओके, पण इथं उलट आहे, एफ डबल डॅश साठी काय कंडिशन आहे, लेस दॅन 0 असेल तर मॅक्सिमम आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमम. ओके,
हे लक्षात घ्या. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्यालाच आपण म्हणतो तर कसं वापरायचं. ओके, याची गरज कधी पडणार आहे तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टची? ज्या वेळेस एफ डॅश ऑफ सी मला 0 भेटणार आहे, म्हणजे माझी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट तिथे फेल होणार आहे, फेल. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट कधी वर्क करते? ज्या वेळेस एफ डॅश ऑफ सी कसा असतं? ग्रेटर दॅन 0 किंवा लेस दॅन 0, इक्वल टू 0 साठी वर्क करत नाही. ओके, होप यू अंडरस्टँड, समजलं असेल असे. ओके, आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, हे मेन होतं तुम्हाला समजणं, खूप महत्वाचं बघा तुम्हाला हे समजणं. मॅक्सिमम मिनिमा काय होतं हे जर समजलं ना म्हणजे व्यवस्थित, मग तुम्हाला क्वेश्चन कसाही जरी विचारला तरी समजेल. ओके, हे महत्वाचं होतं म्हणून तेवढं आपण घेतलंय. आता बघा काही एक्झाम्पल्स घेऊया. ओके, बघा आता, let f of x is equals to x square e raised to minus x, then the interval in which the function increases, f increases with respect to x is. ओके, बघा आता काय सांगितलं इथे की फंक्शन इन्क्रीजेस, आणि आपल्याला तो इंटरवल फाइंड करायचा आहे की कोणत्या इंटरवल मध्ये हे जे फंक्शन आहे ते इन्क्रीजिंग आहे. चला आता मला सांगा, फंक्शन इन्क्रीजिंग कधी असतं? आताच सांगितलं कधी असतं फंक्शन इन्क्रीजिंग. एफ डॅश ऑफ एक्स कसा असला पाहिजे? ग्रेटर दॅन 0. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन कसं असतं? इन्क्रीजिंग असतं, बरोबर आहे. एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असतं? फंक्शन इन्क्रीजिंग असतं. ओके, जस्ट मोमेंट, जस्ट 1 मिनिट वेट करा. ओके, चला बघा, जस्ट मोमेंट, माइक कनेक्ट करतो. ठीक आहे, चला बघा, एफ ऑफ एक्स दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. आता काय सांगितलं की इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर आपल्याला काय करायचं की बघा इंटरवल फाइंड करायची. पण तुम्हाला काय माहिती की फंक्शन इन्क्रीजिंग कधी असतं? ज्या वेळेस एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असतो. मग मला फंक्शन दिलेलं याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, बरोबर. बघा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, आता फंक्शन काय आहे? एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करणार? यू इंटू व्ही नुसार. एक्स स्क्वेअर ऍज इट इज इंटू ई रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स इंटू -1 एक्स चा मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ओके, प्लस ई रेस टू मायनस एक्स ऍज इट इज आणि एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टू एक्स, बरोबर. हा झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू, बघा काय कॉमन निघेल आता इथून? एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स कॉमन निघेल. ओके, मग इथे काय राहील? मायनस एक्स आणि +2. ओके, बघा हे काय राहिलं? -x+2. यालाच कसं लिहू शकतो? ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स इंटू 2 मायनस एक्स. ओके, हा +2 इथे -1 होता, इथला एक्स बाहेर गेला, ठीक आहे ना, इथे राहिला -x. ओके, आता हे कसं पाहिजे मला? हे काय आहे? एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर. आणि एफ डॅश ऑफ एक्स मला कसा हवा आहे? ग्रेटर दॅन 0 हवा आहे. बरं, चला आता मला सांगा, ही जी व्हॅल्यू आहे एफ डॅश ऑफ एक्स ची, ई रेस टू मायनस एक्स इंटू 2 मायनस एक्स, ग्रेटर दॅन 0 कधी येईल? ग्रेटर दॅन 0 कधी येईल? दिस इम्प्लाइज, डबल इम्प्लाइज. ओके, बघा ही कधी 0 येईल, सॉरी कधी ग्रेटर दॅन 0 येईल सांगता येईल का? बरं, चला हे सांगा की जर समजा जस्ट, ओके बघा, डबल इम्प्लाइज. आता ई रेस टू जे फंक्शन असतं, ई रेस टू मायनस एक्स, हा ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ई रेस टू मायनस एक्स किंवा एनी एक्सपोनेन्शियल फंक्शन, कोणतंही एक्सपोनेन्शियल फंक्शन घ्या, ते ग्रेटर दॅन 0च असणार आहे. ओके, मग हा जर ग्रेटर दॅन 0 आहे, ओके, आणि मला हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे, बरोबर आहे ना. जस्ट मोमेंट, चेक करू द्या मला फक्त एक, जस्ट मोमेंट. आपल्याला काय पाहिजे? एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 पाहिजे ना. कमेंट काय करताय? आन्सर 0 to 2. ठीक आहे, ठीक आहे, जस्ट मोमेंट.
ओके बघा, आता इथे काय पाहिजे आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स, सॉरी जस्ट आफ्टर मिस्टेक झालेली दिसते. एफ डॅश ऑफ एक्स हा तुम्हाला कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0, बरोबर आहे ना. एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 पाहिजे, बरोबर आहे ना, तरच फंक्शन काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. इथपर्यंत बरोबर होतं. पण हा तर ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आहे, बरोबर आहे. मग हे इम्प्लाइज काय करणार आहे तुम्हाला, हा जो एक्स इंटू 2 मायनस एक्स कसा असला पाहिजे, एक्स इंटू 2 मायनस एक्स इज लेस दॅन 0, बरोबर आहे ना. हा कसा असणार आहे तुमचा, लेस दॅन 0, बरोबर आहे का. बघा बरं, कशामुळे आपण लेस दॅन 0 घेतोय, येते का लक्षात. बघा एफ डॅश ऑफ एक्स कसा आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, बरोबर. मग हा पण ऑलरेडी ग्रेटर दॅन 0 येतोय, बरोबर आहे. म्हणजे हा कसा असला पाहिजे तुमचा, लेस दॅन 0, एक्स इंटू 2 मायनस एक्स. ओके, हा सॉरी लेस दॅन 0 येण्यासाठी कंडिशन काय असणार आहे याची, म्हणजे याच्या व्हॅल्यूज काय येणार आहेत. जस्ट मोमेंट, आता इथे बघा, जस्ट मोमेंट एक चेक करू द्या मला. ठीक आहे, हा ग्रेटर दॅन 0 आहे, बरोबर. हा पॉझिटिव्ह आला डायरेक्टली, कशामुळे, डायरेक्टली e टू मायनस एक्स ऑलवेज ग्रेटर दॅन 0, कारण तो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, बरोबर. म्हणजे हा पण कसा असला पाहिजे तुम्हाला, ग्रेटर दॅन 0 भेटला पाहिजे, बरोबर आहे ना. चुकून झालं ते, लेस दॅन 0. ठीक आहे, बघा ग्रेटर दॅन 0च पाहिजे ना. हा पण, हा तर ऑलरेडी ग्रेटर दॅन 0 आहे. टोटल ग्रेटर दॅन 0 येण्यासाठी हा पण मला काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0. बरं, हा ग्रेटर दॅन 0 कधी असणार आहे, हा ग्रेटर दॅन 0 कधी असेल, एक्स इंटू 2 मायनस एक्स, मला काय पाहिजे, तो ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तर कधी येईल ग्रेटर दॅन 0, मग एक्स ची व्हॅल्यू मी काय घेतली पाहिजे. बरं बघा, समजा मी एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली, तर काय भेटेल मला, 0 इंटू 0 मायनस, बरोबर आहे, सॉरी 2 मायनस 0 होईल ना, एक्स मायनस 2, अच्छा 2 मायनस एक्स आहे ना. ठीक आहे, तर हा ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजेच जर याला आपण मायनस केलं तर तो काय भेटेल मला, लेस दॅन 0. ठीक आहे ना, त्याला काय करूया बघा, याला मी कसं लिहितो, एक्स इंटू एक्स मायनस 2 लेस दॅन 0. ठीक आहे ना, हा जो ग्रेटर दॅन 0 आहे, इथून मी मायनस कॉमन काढला आणि मायनसने मल्टिप्लाय केलं. बघा मायनसने मल्टिप्लाय केलं तर साइन चेंज होतं, म्हणजे काय झाला, एक्स इंटू एक्स मायनस 2 लेस दॅन 0 आला पाहिजे, बरोबर. मग एक्स इंटू एक्स मायनस 2 लेस दॅन 0 कधी येईल, ज्या वेळेस एक्स कसा असेल, 0 पेक्षा मोठा पाहिजे, बरोबर. एक्स 0 झाला तर हा 0 होईल, म्हणजे एक्स 0 पेक्षा मोठा पाहिजे. पण इथे जर एक्स कसा पाहिजे, 2 पेक्षा लहान पाहिजे, म्हणजे 0 to 2. लक्षात येते का कसं येते ते, बघा. पहिली गोष्ट, एफ डॅश ऑफ एक्स कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0, म्हणून आपण एफ डॅश ऑफ एक्स फाइंड केला, बरोबर. तो काय आला, ई रेस टू मायनस एक्स इंटू 2 मायनस एक्स. बरं, मग आपल्याला माहिती की एक्सपोनेन्शियल फंक्शन ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतं, म्हणजे हा मला ग्रेटर दॅन 0 भेटला पाहिजे. मग मी याच्यातून कॉमन काय काढला, इथून मायनस कॉमन काढला, तर मला काय भेटलं, एक्स मायनस 2, आणि मायनसने मल्टिप्लाय केलं तर इथले साइन चेंज झालं. बघा -1 कसा असतो, ग्रेटर दॅन -2, आणि याला मी मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय होतं, 1 लेस दॅन 2 येतं ना, बरोबर आहे. हे चेंज होतं, बरोबर. तर तसंच मी मायनसने मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटलं, एक्स इंटू एक्स मायनस 2 लेस दॅन 0. म्हणजेच काय, एक्स कसा पाहिजे मला इथे, एक्स काय पाहिजे, 2 पेक्षा लहान पाहिजे आणि 0 पेक्षा मोठा. 0 झाला तर हे 0 होईल. बघा 0 पेक्षा लहान असेल तर इथे मायनस येईल, म्हणजे एक्स कसा असेल, 0 पेक्षा लहान असेल. पण जर इथे एक्स 3 झाला तर चालेल का, 3 मायनस 2 काय येईल, 1 येईल ना, म्हणजे 0 पेक्षा मोठा आहे, लहान येणार आहे का नाही. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे मला, 0 to 2 मध्ये पाहिजे. ठीक आहे, आले का लक्षात, एक्स ची व्हॅल्यू कशी पाहिजे, 0 to 2. ऑप्शन काय आहे तुमचा, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, बरोबर आहे, ऑप्शन नंबर आन्सर आहे डी. ओके, नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, चला सॉल्व्ह करा क्वेश्चन. बघा काय आहे, फंक्शन दिलंय, अ फंक्शन एफ ऑफ एक्स दिलेला फंक्शन आहे, डिफाइंड ऍज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स इज इन्क्रीजिंग इन द इंटरवल. आता बघा इन्क्रीजिंग, जसंच तुम्हाला इन्क्रीजिंग दिलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. तसंच हे तुम्हाला इन्क्रीजिंग दिलं ना, हे लक्षात आलं पाहिजे की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आला पाहिजे, बरोबर. म्हणजेच आता मला काय करावं लागेल, लॉग एक्स अपॉन एक्सचा मला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. बघा आता हे समजून घ्या, एफ डॅश ऑफ एक्स काय असणार आहे, यू अपॉन व्ही.
phi as it is into u चा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस phi as it is into u चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1/v स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल्स टू, बघा हा होईल 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. हा झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. हा मला पाहिजे ग्रेटर दॅन 0. आता बघा मला काय करायचंय, काय फाइंड करायचंय, इन्क्रीजिंग इन द इंटरवल. इंटरवल फाइंड करायची ज्या इंटरवल मध्ये गिव्हन फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. ओके, त्या इंटरवलला. बरं बघा आता ही कंडिशन आली माझ्याकडे एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. ही कंडिशन कशासाठी आहे, फंक्शन इन्क्रीजिंग साठी. आता मला इंटरवल फाइंड करायची, म्हणजे हा कधी ग्रेटर दॅन 0 असेल, हा मला सांगा. एक्स स्क्वेअर ऑलवेज ग्रेटर दॅन 0. एक्स स्क्वेअर कसा असेल, नेहमी ग्रेटर दॅन 0 असेल, बरोबर आहे. बरं, मग ही फंक्शन जी आहे ग्रेटर दॅन 0 येण्यासाठी 1 मायनस लॉग एक्स कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. हा जर लेस दॅन 0 झाला तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, बरोबर. एक्स स्क्वेअर काय आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स तुम्ही पॉझिटिव्ह घ्या किंवा निगेटिव्ह घ्या, तो पॉझिटिव्हच येणार आहे. पण पूर्ण टर्म पॉझिटिव्ह येण्यासाठी मला 1 मायनस लॉग एक्स कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ओके, म्हणजेच काय, 1 ग्रेटर दॅन लॉग एक्स. हा इकडे गेला ना, तर काय भेटेल मला, 1 इज ग्रेटर दॅन लॉग एक्स. म्हणजेच काय, इथे ई असेल ना, बघा असं जर असलं असतं की 1 इज इक्वल्स टू लॉग एक्स, तर काय लिहिलं असतं आपण, इथे बेस ई असेल तर ई रेस टू 1 इज इक्वल्स टू एक्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन. याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म हा, बरोबर. म्हणजे ते काय आहे, लेस दॅन ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे ना, म्हणजे 1 इज ग्रेटर दॅन लॉग एक्स. मग हे काय होणार, ई रेस टू 1 इज ग्रेटर दॅन एक्स. ओके, म्हणजेच काय, ई रेस टू 1 लिहिण्यापेक्षा मी काय लिहिणार, फक्त ई इज ग्रेटर दॅन एक्स. ओके, ई कसा आहे, ग्रेटर दॅन एक्स आहे. आलं का लक्षात. म्हणजे काय झाला, एक्स इज लेस दॅन ई. एक्स कसा आहे, ई पेक्षा लहान आहे. ओके, मग आता मला काय फाइंड करायची, इंटरवल फाइंड करायची ना. मग इंटरवल फाइंड करण्यासाठी आता काय करावं लागेल मला, एक्स कसा आहे, आलंय का लक्षात. बरं, आता चला सांगा, हे जे फंक्शन डिफाईन केलेलं आहे आपण इथे, लॉग एक्स अपॉन एक्स, तर लॉग एक्स कशा कशाचा डिफाईन होतो सांगता येईल का. एक्स जर 0 घेतला तर चालेल का, एक्स 0, लॉग 0 कधी बघितलंय का, लॉग ऑफ -1 बघितलाय का. लॉग ऑफ 0 डिफाईन नाहीये, आणि लॉग ऑफ, म्हणजे समजा लॉग कशासाठी डिफाईन नसतो, निगेटिव्ह नंबर साठी लॉग डिफाईन नसतो, बरोबर आहे. म्हणजे याच्या डोमेन मध्ये निगेटिव्ह नंबर्स नाहीयेत. परत डिनॉमिनेटर मध्ये एक्स आहे, डिनॉमिनेटर मध्ये जर 0 झालं तर फंक्शन एक्झिस्ट करणार नाही, म्हणजे 0 पण नाहीये. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज ह्या कशा असणार आहेत, ग्रेटर दॅन 0 फंक्शन मध्ये. म्हणजे फंक्शनचं डोमेन ऑलरेडी काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, इथे सर्व एक्सच्या व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 0 आहेत. हे समजतंय का, फंक्शनचा डोमेन हा ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, आणि मला कंडिशन काय भेटली एक्सची, बघा बरं इथे काय भेटली कंडिशन, एक्स कसा आहे, लेस दॅन ई आहे. म्हणजे एक्सची इंटरवल काय होणार आहे, 0 पासून ई पर्यंत. 0 पेक्षा मोठा आणि ई पेक्षा लहान, म्हणून ओपन इंटरवल. मग आन्सर बघा 0, ई, ओपन इंटरवल, ऑप्शन नंबर बी. आलंय का लक्षात, समजलं का. ठीक आहे, बघा लक्षात आलं असेल की फंक्शन जो डिफाईन आहे ना, बघा इथे लगेच समजतं. लॉग एक्स आला म्हणजे निगेटिव्ह नंबर सोडून द्या, डिनॉमिनेटर मध्ये एक्स आला म्हणजे 0 काढून टाका, डोमेन मधून 0 काढला, निगेटिव्ह नंबर्स काढले, मग कोणते नंबर्स राहिले, ओपन इंटरवल 0 टू इन्फिनिटीचे नंबर्स, बरोबर आहे ना, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत, बरोबर आहे. बरं, मग 0 टू इन्फिनिटी आहे, पण मग आपल्याला इंटरवल फाइंड करायची, म्हणून आपण एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करत गेलो की कधी लॉग एक्स अपॉन एक्स हा ग्रेटर दॅन 0 येतो. एफ डॅश ऑफ एक्स कधी ग्रेटर दॅन 0 येतो, तर ज्या वेळेस एक्स कसा असेल, ई पेक्षा लहान असेल, बरोबर आहे ना. एक्स ज्या वेळेस मला ई पेक्षा लहान भेटतोय, त्यावेळेस मला एफ डॅश ऑफ एक्स कसा भेटतोय, ग्रेटर दॅन 0. म्हणजेच एक्स कसा आहे, ई पेक्षा लहान म्हणजे 0 पेक्षा मोठा, म्हणजे 0, ई हा झाला तुमचा ओके इंटरवल. आलंय का लक्षात. आता नेक्स्ट बघा, ओके नेक्स्ट आहे इथे तुमचं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला इथे फाइंड करायचे, काय फाइंड करायचे, तर तुम्हाला एकच कंडिशन वापरायची की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0, एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0. ओके, त्याच्यावरून तुम्हाला फंक्शन इन्क्रीजिंग आहे डिक्रीजिंग आहे ते लक्षात येईल.
बघा एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू वन सॉरी 1 मायनस एक्स, ठीक आहे ना, एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स, देन फंक्शन एफ इज, ओके, हे तुम्हाला चेक करायचंय इन्क्रीजिंग इथे आहे का, किंवा डिक्रीजिंग ऑन आर, इन्क्रीजिंग ऑन आर, किंवा -1 to 1 मध्ये. मग कसं चेक करणार, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करावं लागेल, बरोबर, तो ग्रेटर दॅन 0 घेणार, चेक करणार याच्यातला एखादा ऑप्शन येते का, एफ डॅश ऑफ एक्स घेणार, त्याला लेस दॅन 0 कन्सिडर करणार आणि एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करणार. ओके, हे तुम्हाला करता येईल असं मला वाटते. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येईल आता याचा, एक्स इंटू ई रेस टू सॉरी ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स, जे काही फंक्शन आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही सॉल्व्ह करा, थोडा वेळ आपल्याकडे कमी. बघा काहीच नाही करायचंय तुम्हाला, इन्क्रीजिंग असण्यासाठी एकच कंडिशन, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करा, मग तो कधी कधी 0 असेल ते फाइंड करत चला ना. ओके, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड करता येतील. ओके, जस्ट आता वेळ कसा थोडासा आपल्याकडे कमी असल्यामुळे आपल्याला पटकन थोडस संपवावं लागेल. ओके, अजून आहे थोडा वेळ आपल्याकडे. चला आता काही एक्झाम्पल्स बघूया. सेम आता हे तुमच्या लक्षात आलं असं मला वाटतं की इन्क्रीजिंग म्हणजे कधी आहे फंक्शन. ओके, काही सॉल्व्ह करून दाखवायचे तुम्हाला. बघा काहीच नाही करायचे तुम्हाला, जस्ट एक एवढं एक्झाम्पल दाखवतो, समजून घ्या. आता दिलंय, आता इथे काय इन्क्रीजिंग म्हणून दिलंय का तुम्हाला, की फंक्शन कधी इन्क्रीजिंग आहे ते तुम्हाला फाइंड करायचंय, की ते इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. ओके, मग बघा आता जर हा ऑप्शन जर तुम्हाला मल्टिपल चॉईस म्हणजे एकच समजा क्लिक करायचा असेल तर तुम्ही एक आन्सर आला तर थांबू शकता. पण जर पर्यायी असतील, समजा 2 ऑप्शन पण क्लिक करायचे असतील तर ते वेगळं असतं. ओके, आता बघा आन्सर कसं फाइंड करायचंय, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करायचा. सर्वात अगोदर फंक्शन काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे, एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स, बरोबर. मग बघा आता काय करणार आपण, पहिल्यांदा एक्स ऍज इट इज इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार, ई रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह एक्स इंटू 1 मायनस एक्सचा. बघा एक्स इंटू 1 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, हा एक्स मध्ये गेला तर इथे एक्स होईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बरोबर, मायनस इथे होईल एक्स स्क्वेअर म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार 2x. ओके, बघा प्लस डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या, ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स ऍज इट इज सेकंड फंक्शन इंटू फर्स्ट फंक्शन एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. आले का लक्षात, बघा एक्स ऍज इट इज ठेवला, ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह बघा, ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स ऍज इट इज ई रेस टू एफ ऑफ एक्स नुसार, आणि या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथे घेतला मल्टिप्लिकेशन मध्ये. मग कसा घेतला, हा एक्स मध्ये जाऊ दिला, इथे झाला एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि इथे झाला मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, आणि मग हा ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स ऍज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, आलं का लक्षात आता हा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड केलाय ते. ओके, आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे बघा याच्यातून काही कॉमन वगैरे निघते का, तर ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स कॉमन आहे, बरोबर. आणि नेक्स्ट ओके ठीक आहे, काही कॉमन निघते का, नाही. इथे काय राहणार, एक्स इंटू 1 मायनस 2x प्लस 1. ओके, तर याला तुम्ही जास्ती अजून काय सिम्प्लिफाय करायचं असेल तर त्याला करून घेऊया. काय होणार आहे, जास्तीत जास्त हा एक्स मायनस 2x स्क्वेअर प्लस 1. ओके, तर हा मला कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे इन्क्रीजिंग साठी, बरोबर. मग हा ग्रेटर दॅन 0 कधी येईल बरं, आता हा फंक्शन परत काय झाला तुमचा, हा फंक्शन ऑलवेज ग्रेटर दॅन 0 एक्सपोनेन्शियल फंक्शन, म्हणजे काय येणार मला, मायनस 2x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0. बरं, आता हा जो काही तुम्हाला आहे याला मी मायनसने मल्टिप्लाय करतो तर काय भेटेल मला, 2x स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1, बरोबर. मी मायनसने मल्टिप्लाय करतोय, लेस दॅन 0 हा ग्रेटर दॅन 0 होता, मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झाला, हा लेस दॅन 0 झाला. हे समजतं सर्वांना. निगेटिव्हने जर आपण मल्टिप्लाय केलं तर इनइक्वॅलिटी चेंज होती, बरोबर. आता बघा 2x स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 लेस दॅन 0. बरं, हा काय आहे तुमचा क्वाड्रॅटिक आहे, म्हणजे मला याला फॅक्टर्स करावे लागतील, बरोबर. मग कसे, हा या 2 ने याला मल्टिप्लाय करा, काय होईल -2, म्हणजे -2 चे अशा अवयव पाडायचे ज्याची बेरीज मला -1 आली पाहिजे. ओके, म्हणजे काय -2 इंटू 1 ऍडिशन केलं तर -1 येईल आणि मल्टिप्लिकेशन केलं तर -2. मग बघा 2x स्क्वेअर मायनस 2x प्लस एक्स मायनस 1. ओके, लेस दॅन 0.
आता इथून काय कॉमन काढणार, 2x कॉमन काढा, राहील x -1. इथून +1 कॉमन काढला तर राहील x -1 लेस दॅन 0. म्हणजेच काय, इथून x -1 जर कॉमन काढला तर काय राहील, 2x + 1 लेस दॅन 0. 2x + 1 लेस दॅन 0. म्हणजेच हा काय असणार, x -1 लेस दॅन 0 किंवा 2x + 1 लेस दॅन 0, x लेस दॅन 1 आणि x कसा असणार आहे, लेस दॅन -1/2. हे समजतं ना, हा -1 होईल ना इकडे जाऊन, हा +1 इकडे गेला तर -1 आणि हा 2 इकडे डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे x कसा असला पाहिजे, 1 पेक्षा लहान, किंवा x कसा असला पाहिजे, -1/2 पेक्षा लहान. ओके, आता बघा ही कंडिशन झाली. म्हणजेच बघा इन्क्रीजिंग कुठे असणार आहे, काय सांगितलंय, x कसा पाहिजे, -1/2 पेक्षा लहान, आणि इथे काय दिलं, x इज लेस दॅन 1. मग काय कंडिशन घेणार या दोघांपैकी, x इज लेस दॅन -1/2 पाहिजे, बरोबर. x कसा पाहिजे, -1/2 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे हे ऑप्शन असणार आहे का तुमचा आन्सर, हे आन्सर ऑप्शन असणार नाही. येते का लक्षात, काय दिले त्यांनी की -1/2 टू 1 मध्ये फंक्शन इन्क्रीजिंग दिले. पण तसं भेटतंय का आपल्याला, नाही. फंक्शन इन्क्रीजिंग कधी आहे, ज्या वेळेस x कसा आहे, लेस दॅन -1/2 आहे. ओके, लक्षात येते का बघा, या दोघांना लेस दॅन 0 आहे, म्हणजे हा एकतर लेस दॅन 0 पाहिजे किंवा हा लेस दॅन 0. ओके, दोघही ऑर असतं ना. म्हणजे x हा इथून काय भेटतंय, x लेस दॅन 1, आणि इथून भेटते मला x लेस दॅन -1/2. म्हणजेच काय, x का हा -1/2 पेक्षा लहान असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग असणार आहे. ओके, म्हणजे ऑप्शन ए चालला गेला. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आहे तुमचा डिक्रीजिंग साठी चेक करा, लेस दॅन 0. आता f' आहे, याला फक्त काय घ्यायचंय तुम्हाला, लेस दॅन 0 घ्यायचा. इथे बघा फक्त काय करायचंय, हा जो आहे ना इथे ग्रेटर दॅन 0, तर तिथे काय करणार आपण, लेस दॅन 0 घेणार. मग हा लेस दॅन 0 कधी येईल, हा तर पॉझिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजे हा निगेटिव्ह असला पाहिजे, बरोबर आहे ना. हे समजतंय का, हा पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला माहिती आहे. जस्ट मोमेंट, आपण थोडस या साईडला जाऊया. ओके, बघा आता इथे तुमचा जो e जो पोर्शन होता, हा काय होता तुमचा, एक्सपोनेन्शियल, ऑलवेज ग्रेटर दॅन 0. मग हे 0 लेस दॅन 0 येण्यासाठी हा काय पाहिजे, हा लेस दॅन 0 पाहिजे. म्हणजे मला काय भेटतंय, x -2x² + 1 इज लेस दॅन 0. मग मी काय करेल, याचे फॅक्टर्स पाडेल, बरोबर. मग ह्याच्यासाठी मी काय करणार, मायनसने मल्टिप्लाय करणार, तर काय भेटेल मला, 2x² - x - 1 कसा असेल आता, हा ग्रेटर दॅन 0. आणि आत्ताच आपण याचे फॅक्टर्स पाडले, काय आले होते, x -1 आणि 2x + 1 कशा असतील, ग्रेटर दॅन 0. म्हणजे x ग्रेटर दॅन 1 आणि x इज ग्रेटर दॅन -1/2. म्हणजे x कसा असला पाहिजे, -1/2 पेक्षा मोठा पाहिजे. मग बघा डिक्रीजिंग आहे का फंक्शन, ऑप्शन दिलाय का, काय पाहिजे, x इज ग्रेटर दॅन -1/2 आणि x इज ग्रेटर दॅन 1. ओके, बघा जस्ट इथे चेक करूया, जस्ट मोमेंट, एक मिनिट. ओके, रनिंग आउट ऑफ. ओके, बघा जस्ट आपली जस्ट मिस्टेक झालेली दिसते. इथे ज्यावेळेस आपण इन्क्रीजिंगचं सॉल्व्ह केलं बघा, की हा जो 2x² - x - 1 लेस दॅन 0 आहे, बरोबर. हा कसा आहे, लेस दॅन 0. तर आपल्याला काय भेटलं होतं इथे, x -1 आणि 2x + 1 लेस दॅन 0 भेटला होता, बरोबर आहे. मग जर x -1 लेस दॅन 0 असेल, हा जर लेस दॅन 0 असेल, तर हा कसा असला पाहिजे, ग्रेटर दॅन 0. ओके, जस्ट दोघही आपण एकाच वेळी हे नाही घेऊ शकत, बरोबर आहे ना.
हे बघा, जर दोघंही लेस दॅन 0 घेतले तर काय होईल? समजा मी हे दोघंही लेस दॅन 0 घेतले, ओके, हा पण लेस दॅन 0, हा पण लेस दॅन 0, तर काय होईल? मायनस, म्हणजे निगेटिव्ह नंबर्स येतील ना. लेस दॅन 0 म्हणजे दोघं निगेटिव्ह नंबर्स असतील, समजा -1 आणि हा -2, तर काय येईल? पॉझिटिव्ह होईल ना, निगेटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे दोघं एकाच वेळी काय असणार नाहीयेत, लेस दॅन 0 नाहीयेत, बरोबर. मग समजा आपण x-1 लेस दॅन 0 घेतला, तर x कसा असणार आहे? लेस दॅन 1. तर हा काय असला पाहिजे तुमचा? 2x + 1 कसा पाहिजे? ग्रेटर दॅन 0 पाहिजे. बघा, दोघंही एकाच वेळी लेस दॅन 0 घेतले तर निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन झालं तर पॉझिटिव्ह येईल. म्हणजे इथं मला x इज ग्रेटर दॅन -1/2. म्हणजे तुमचा पहिला ऑप्शन करेक्ट असणार आहे, -1/2 to 1. बघा, -1/2 to 1 हा जो ऑप्शन आहे ना, हा तुमचा करेक्ट असणार आहे. लक्षात आले का कशामुळे करेक्ट असणार आहे? बघा, जर दोघंही, आपण इथे मिस्टेक झाली होती आपली, इथे बघा, जर दोघंही समजा तुमचे हा x-1 आणि हा 2x + 1, जर दोघं तुम्ही लेस दॅन 0 घेतले तर काय होईल? दोघांपैकी एकच असला पाहिजे लेस दॅन 0. दोघंही लेस दॅन 0 झाले म्हणजेच काय? लेस दॅन 0 कसे असतात? निगेटिव्ह नंबर्स. आणि दोन्ही निगेटिव्ह नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय भेटणार आहे? पॉझिटिव्ह नंबर भेटेल, बरोबर. ओके, लक्षात आलंय का? म्हणून हा जर लेस दॅन 0 घेतला मी, मला x लेस दॅन 1 भेटला. मग मी याला काय केलं? 2x + 1 ग्रेटर दॅन 0 घेतला, तर x इज इक्वल टू काय भेटला? -1/2 पेक्षा मोठा. म्हणजे -1/2 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान, म्हणजेच -1/2 to 1 मध्ये कसं आहे फंक्शन? इन्क्रीजिंग आहे. ओके, जस्ट आता आपला मीटिंग एंड होत आलेली. ठीक आहे, तर बघा, जस्ट आपले एक मॅक्सिममचे एक्झाम्पल्स बाकी आहे काही घ्यायचे. ठीक आहे, हे इन्क्रीजिंग वगैरे. तर उद्या लेक्चर, जस्ट लोकेशन थोडंसं चेंज करते. तर लेक्चरचा उद्याचा टायमिंग मी उद्या सांगेल तुम्हाला, किंवा जर पॉसिबल नसेल तर मे बी आपण लेक्चर सांगू, तसं टायमिंग तुम्हाला सांगण्यात येईल उद्या. ठीक आहे, तर बघा, उद्या आपण लेक्चर, मी एक टायमिंग तुम्हाला 10 वाजेपर्यंत सांगेलच, किंवा त्याच्या अगोदरही ग्रुपवर टाकेल. आता थोडासा टायमिंग कमी आहे, आपलं मॅक्सिमम मिनिमाचे जस्ट काही एक्झाम्पल्स बाकी होते आपल्याला घ्यायचे. ठीक आहे, तर याचे पण थोडेसे एक्झाम्पल्स आहेत अजून, तर उद्या घ्यायचा ते आपण ट्राय करूया. बरं, आता चला, याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण इंटिग्रेशन स्टार्ट करूया. सर्वांना चालेल? इंटिग्रेशन स्टार्ट केलेलं. आता बघा, डिफरन्शिएशन झाला, ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता आपण इंटिग्रेशन चालू करू, इंडेफिनाइट इंटिग्रेशन. ठीक आहे, तर उद्यापासून आपण इंडेफिनाइट इंटिग्रेशनला सुरुवात करू. वाटलंच तर पहिल्या लेक्चरमध्ये हा जो ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचे जे काही एक्झाम्पल्स बाकी आहेत, तुमचे मोनोटॉनिक फंक्शन, इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचे, जे आपण बघितले, आणि मॅक्सिमा मिनिमाचे. ओके, चालेल सर्वांना. उद्या मी टायमिंग तुम्हाला सांगेल. थोडंसं लोकेशन, मी गावी जातोय सध्या, तर तिथल्या सिच्युएशन नुसार मी तुम्हाला टायमिंग सांगेल. तर उद्याचा टायमिंग तुम्हाला उद्याच सांगेल. ओके, चला, आजची मीटिंग एंड होत आलेली आपली. आता मी एंड करतो आता मीटिंग. ठीक आहे, उद्याचा टायमिंग मी तुम्हाला कळवतो ग्रुपवरती. सर्वांनी फक्त चेक करत चला. ठीक आहे, चला सर्वांना बाय.